नागपुरातील माता कचेरी म्हणजे विभागीय आरोग्य कार्यालय जे आहे ते दारू पिणाऱ्यांचा अड्डा झाला का हा प्रश्न यासाठी उपस्थित करतोय कारण की या कार्यालयात आपण बघू शकतो या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खचच्या खच आपल्याला दिसून येतोय। हे बघा या बाटल्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत। पेक बनवण्यासाठी ग्लासेससुद्धा या ठिकाणी आहेत, चकण्याचे पॉकेट्स या ठिकाणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दारूच्या बॉटल्स आपण बघू शकतो नागपूर शहरातल्या अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये हे कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या परिसरामध्ये अगदी कार्यालयाच्या कंपाऊंडच्या आतले हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। आणि या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खचच्या खच आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी शेजारीच विभागीय आरोग्य उपसंचालक जे आहे त्यांचं कार्यालय आहे। नागपूर विभागातल्या 6 जिल्ह्यातलं आरोग्याची यंत्रणा इथनं राबवली जाते आहे आणि त्याच कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये अशा प्रकारे दारूच्या बाटल्यांचा खच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विभागीय कार्यालय जे आहे आरोग्य विभागाचं हे दारू पिणाऱ्यांचा अड्डा झाला आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आहे। आणि या बाटला नेमक्या इथे दारू पिऊन कोण टाकतात, इथे दारू कोण पितात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण हे दृश्य परत एकदा मी तुम्हाला दाखवतो। बघा दारूच्या बाटल्यांचा खच या ठिकाणी पेक बनवण्यासाठी ग्लास आहे, 1-2 नाही खचच्या खच आहे। त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न की नागपुरातील जे आरोग्य विभागाचं कार्यालय आहे माता कचेरी ते कार्यालय दारू पिणाऱ्यांचा अड्डा झाला आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण की या कार्यालयाच्या परिसरामध्ये कंपाऊंडच्या आत शहराच्या अत्यंत महत्त्वाच्या परिसरामध्ये या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच या कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।